ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी सुसंवेद्या आत्मरूप. Hello friends, I am Nyandev Lahane sir and I welcome you to my channel Kundalini Jagruti Jnanachi. Friends, today we are going to see the chapter the noun gender. Gender of nouns. नामाचे लिंग. नामाचे लिंग या प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. The noun gender नामाचे लिंग. Let us see the definition of gender. Gender is a distinction in words according to the sex of the object named. Distinction means फरक, तफावत. शब्दामधील जातीवाचक भेद म्हणजे लिंग होय. शब्दामधील जातीवाचक भेद म्हणजेच लिंग होय. आता इथं सेक्स शब्द वापरलेला आहे. आपल्याला सेक्स शब्द याच्या अगोदर पण गेलेला आहे. व्हॉट इज मीन बाय सेक्स? सेक्स म्हणजे लिंग. आणि व्हॉट इज मीन बाय जेंडर? जेंडर मीन्स ऑल्सो लिंग. बोथ द वर्ड्स जेंडर अँड सेक्स आर सेम, मीनिंगफुल. दोन्हीचा अर्थ समान आहे. वाय सेक्स इज नॉट युज्ड हिअर? द नाउन सेक्स. वाय नाउन जेंडर इज युज्ड हिअर? द टर्म सेक्स, द वर्ड सेक्स इज युज्ड इन सायन्स, फिजिकल टीचिंग मध्ये. शरीराविषयी ज्यावेळेस विज्ञानामध्ये शिकवायचं असेल त्यावेळेस सेक्स शब्द नेहमी वापरला जातो. बट इन लँग्वेज जेंडर इज युज्ड. परंतु भाषेमध्ये मात्र इंग्रजीमध्ये ग्रामर शिकवताना किंवा इंग्लिश भाषेमध्ये जेंडर हा शब्द वापरला जातो. शब्दामधील जातीवाचक भेद म्हणजे लिंग होय. नाउ लेट अस सी द काइंड्स ऑफ जेंडर. नंबर 1, masculine gender. Means pulling. Second one is feminine gender. Means strilinga. Third one is common gender. सामान्य लिंग. किंवा त्याला दुसरं नाव आहे उभयलिंग. अँड द लास्ट वन काइंड इज न्यूटर जेंडर. म्हणजे नपुसक लिंग. मित्रांनो लक्षात घ्या, इथं LINE आणि इथं NINE, नाईन असं स्पेलिंग आहे. परंतु लाईन आणि नाईन असा त्याचा उच्चार करायचा नाही. मॅस्क्युलिन जेंडर अँड फेमिनिन जेंडर. पुल्लिंग, स्त्रीलिंग, सामान्य लिंग आणि सामान्य लिंग आणि उभयलिंग. आणि शेवटचा प्रकार म्हणजे नपुसक लिंग. लेट अस सी in detail about this gender. First kind is masculine gender, pullinga. Take the definition of pullinga. A noun that denotes a man, boy and a male animal is said to be of the masculine gender.
हिअर डिनोट्स मीन्स दर्शविते. जे नाम पुरुष किंवा मुलगा किंवा मोठे नर प्राणी यांचा बोध दर्शविते त्याला पुल्लिंग नाम असे म्हणतात. मित्रांनो, ज्यावेळेस पुल्लिंग नाम येतं त्यावेळेस त्याच्यासाठी सर्वनाम ही किंवा दे वापरतात. Let us see the examples of masculine gender. पुल्लिंगी नामाची उदाहरणे. गणेश, बॉय, फादर, ब्रदर, लायन, किंग, बुल, कॉक, मॅनेजर, हिरो एटसेट्रा. मित्रांनो, ही जी नामे आहेत ती एकतर पुरुषाची, मुलाची नामे आहेत किंवा मोठे जे नर प्राणी आहेत त्यांची नामे आहेत. जेव्हा ह्यातली एकवचनी नामे येतात त्यावेळेस त्याच्यासाठी ही हे सर्वनाम वापरले जाते आणि ज्यावेळेस हीच नामे अनेक वचनी येतात, बॉईज किंवा ब्रदर्स किंवा लायन्स, किंग्स, तेव्हा त्याच्यासाठी दे हे सर्वनाम वापरतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट काइंड इज फेमिनिन जेंडर. Means strilinga. Let us see the definition. Write down. A noun that denotes a woman, girl, and a female animal is said to be of the feminine gender. जे नाम स्त्रीचा, मुलींचा किंवा मोठे मादीवाचक प्राण्यांचा बोध दर्शविते अशा नामाला स्त्रीलिंगी नाम असे म्हणतात. या ठिकाणी आपण त्याची काही उदाहरणं पाहणार आहोत. सरस्वती, गर्ल, सिस्टर, मदर, लायनेस, क्वीन, हेन, हिरोईन. ही जी नामे आहेत ही नामे स्त्रीवाचक नामे किंवा स्त्रीलिंगी नामे असे म्हणतात. जेव्हा यांचा सर्वनाम स्वरूपामध्ये वापर करायचा असतो, प्रोनाउन म्हणून घ्यायचं असतं, त्यावेळेस यांच्यासाठी एक वचनी असेल तेव्हा सी हे प्रोनाउन घेतात आणि जेव्हा ते अनेक वचनी असतात, गर्ल्स वगैरे, त्यावेळेस त्यांच्यासाठी दे हे प्रोनाउन वापरलं जातं. नाउ लेट अस सी द थर्ड काइंड, दॅट इज कॉमन जेंडर. कॉमन जेंडर मीन्स सामान्य नाम और उभयलिंगी, सॉरी सामान्य नाम नाही, सामान्य लिंगी किंवा उभयलिंगी. Write down the definition. A noun that denotes either a male or a female is said to be of the common gender. उभयलिंगी नामाची व्याख्या म्हणजे इदर अ मेल और अ फिमेल, स्त्री व पुरुष असा भेद नामामध्ये असताना देखील जे शब्द किंवा जी नामे या दोहोंसाठी सारखीच वापरली जातात त्यांना सामान्य लिंगी किंवा उभयलिंगी
नाम असे म्हणतात. लेट अस सी द एक्झाम्पल्स ऑफ कॉमन जेंडर. टीचर, फ्रेंड, डॉक्टर, एनिमी, बेबी, स्टूडेंट, pupil, child, dancer, painter, these are some of the nouns that is used for both the male and female. तुम्हाला माहिती आहे टीचर हा शब्द, शिक्षक हा शब्द जरी स्त्री शिक्षक असेल त्यांच्यासाठी पण आणि पुरुष शिक्षक असेल त्यांच्यासाठी पण वापरला जातो. डॉक्टर दोन्ही असू शकतात, बॉय फ्रेंड असू शकतो आणि गर्ल फ्रेंड असू शकते. तुम्ही स्टुडंट आहात विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे रामकृष्ण इज अ स्टुडंट अँड मधुरा इज अ स्टुडंट. दोहोंसाठी हीच नामे वापरली जातात. आता टीचर नाम आहे, हे टीचर मधलं पुल्लिंगी नाम आहे सर, SIR. हे मॅस्क्युलिन जेंडर आहे, तर फेमिनिन जेंडर मध्ये मॅडम म्हटलं जातं, MADAM, मॅडम. म्हणजे त्यांना स्वतंत्र नाम आहेत पण दोघांसाठी एक नाम आहे, ते कॉमन जेंडर, दॅट इज द टीचर. ओके, let us see the last kind, that is neuter gender. It means napusakalinga. Write down the definition of neuter gender: a noun that denotes a thing that is neither a male nor a female. Is said to be of the neuter gender. Neither a male nor a female means non-living things. जे नाम निर्जीव वस्तूचा बोध दर्शविते त्या नावाला नपुसक लिंग असे म्हणतात. आणखीन एक महत्वाची सूचना मित्रांनो, ती म्हणजे जेव्हा एक 2 वर्षाचं 3 वर्षाचं लहान बालक असतं, बेबी असतं, की जे कपडे घातल्यानंतर ते पुरुष आहे का स्त्री आहे, स्त्री जातीच आहे हे ओळखू येत नाही, त्यासाठी देखील न्यूटर जेंडर्स म्हणतात. आणि एक लहान बछड असतं, म्हणजे जनावरांचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं लहान पिल्लू असतं, ते ज्या वेळेस हे पुरुष जातीचं आहे, नर जातीचं आहे का मादी जातीचं आहे हे ओळखता येत नाही, त्यावेळेस देखील त्याच्यासाठी नपुसक लिंग वापरलं जातं किंवा त्यालाही त्या नामाला न्यूटर जेंडर असे म्हणतात. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यासाठी सर्वनाम वापरलं जातं, एक वचनासाठी इट आणि अनेक वचनासाठी सर्वनाम वापरलं जातं दे. नाउ लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ न्यूटर जेंडर. फार सोपे आहेत. निर्जीव वस्तूंची नावे, उदाहरणार्थ बुक, आय एम रायटिंग विथ द पेन, दॅट इज अ पेन. बुक, टेबल, चेअर, also board, tree, kindness, sincerity, wisdom. Also table, I have already written here. Room, house, etc. These are the nouns and these nouns are of the neuter gender. ही नपुसकलिंगी प्रकारची नावे आहेत मित्रांनो. इन दिस वे वी हॅव सीन द 4 काइंड्स ऑफ जेंडर. नामाचे लिंग याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपण अतिशय महत्वाची वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेला किंवा तुमच्याही परीक्षेला विचारले जाणारे जे 2 महत्वाचे प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार म्हणजे मॅस्क्युलिन जेंडर आणि दुसरा प्रकार म्हणजे
फेमिनाईन जेंडर, यांच्या मध्ये कशा प्रकारचा बदल होतो, म्हणजे मॅस्क्युलिन जेंडर कोणतं आणि फेमिनाईन जेंडर कोणतं. मॅस्क्युलिन जेंडरच्या काही स्पेलिंग मध्ये काही रूपामध्ये बदल होऊन फेमिनिन जेंडर बनतात. ते आपण काही पद्धती किंवा काही रूपे या ठिकाणी पाहणार आहोत.